हिरोईन गोरी वापरली, त्या साबणाचा खपच खप आहे. आता घेणाऱ्याला कोणी सांगा, तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे, आणि ती गोरी आहे म्हणून साबणाला वापरली आहे. ती काय साबणाला गोरी झाली नाहीये. काय लोकांची बुद्धिमत्ता असते. पण नवल वाटतं कधी कधी, किती अंधश्रद्धा रे. बरं फसता की तुम्ही. इतकी वर्ष झाला संतूर साबण वापरता, खरं सांगा बसलेल्या, संतूर साबण से उमर का पता नाही चलता, असं होतं का? अगं जसे आपले मायबाप तसे आपण, जसं आपण असणार आहे पुढची पिढी. मग ते सौंदर्य आणि ज्ञान दोन्ही गोष्टींच्या बाबतीत तुम्ही परमार्थ केला तर पुढच्या पिढीला जाणार आहे. बघा, खुशाल म्हातारी मारुतीच्या मंदिरात बसून पत्ते खेळतात, आणि पत्ते खेळत खेळत म्हणतात माय पोरं वाया गेली. अरे तू मारुतीच्या मंदिरात पत्ते खेळतोय म्हणजे तू शहाणा, तू उभे मारुतीला राणी दाखवतो, तू व्यवस्थित. मिसरी लावीत लावीत म्हातारी म्हणते माय आजकालच्या पोरे वाया गेल्या. अगं तू मिसरी लावते, तुझ्या मिसरीच्या वासानं म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भंगार वास आहे त्या मिसरीचा, आणि तू आम्हालाच म्हणते वाया गेली. का गेली याचा पण विचार कर ना. जर तुमची लेकरं तुम्हाला सांभाळत नाही, तुम्हाला काय वाटतं? सगळ्या लेकरांचा दोष आहे. तुमची लेकरं तुम्हाला मानत नाहीत, काय वाटतं? सगळ्या लेकरांचा दोष आहे. तुमचं काहीच चुकलं नाही. लहानपणापासून तुम्ही जे त्यांना दाखवलंय ना तेच ते वागतात. लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू पुस्तक वाचत नसतं, नाटक करतं ते पुस्तक वाचायचं. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. याला संस्कार म्हणायचे असतात, लेकरं अनुकरण करत असतात. शुद्ध बीजा पोटी फळे. तुकोबाराय म्हणले मला जमलंच नसतं देवा. तुका म्हणे माझं बोलविता देवा, आपुलिया वळे नाही मी बोलत असं, का कृपावंत वाचा त्याची. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणीशी, कविता धनी वेगळाची. माऊली म्हणले मला जमलंच नसतं देवा, निवृत्ती दासू अवधारी जोची. हे मला जे जमलंय ना, ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिधले माझ्या हाती. कुणीतरी दिलंय मला. आम्ही आज कीर्तन करतोय म्हणजे हे आमचं आहे का? आमच्या पूर्वजांनी अखंडितपणे परमार्थ केला म्हणून आमच्या पदरात कीर्तन पडली. त्यांनी अखंड भजन केली. माझा बाप, माझा आजा, पंजा पंजाच्या 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 पंजाबी माळकरीच होता म्हणून आम्ही कीर्तनकार झालो. आज माळ घातली, उद्या महाराजां, परवा पाकिट. आपल्या बापाची पेंड नाहीये. थोडा विचार करत जा. आम्ही लहान असतानाही आम्हाला जर परमार्थ कळतोय तरी आमच्या आई वडिलांची पुण्य आहे. आमचा त्याच्यात काहीच वाटा नाहीये. जन्मोजन्मी आम्ही बहू तेव्हा या विठ्ठल कृपा केली. सोपं नाहीये हे. आणि हे कळण्यासाठी मला विठ्ठल कळणं गरजेचं आहे. हे सगळं कळावं ना. हे सगळं कळवून तरी काय घ्यायचंय? पण कळत नाही असं आहे का? कसं कळत नाही? माणूस म्हणतो पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? मार मार मारतं बायकोला रातीन, सकाळी म्हणतो नव्हती ग मारायची, पण पिल्यावर कळत नाही. कसे कळत नाही? आता पियाला की टोपल्यावर शेळीच्या लेंड्या त्याच्यासमोर नेऊन ठेवायच्या, आणि त्याला म्हणायचं काळ मनोकत गोड लागतात खा. खाईल का? आणि किती बाटल्या टाकलेल्या असू दे तेवढ्या धुंदीत म्हणून याड आहे का मी लँड आहेत नाट्या. कळतंय त्याला, नाटकं करतं ते. कळत कसं नाही बरं? सगळं कळतं. तसं आम्हाला धुंदी नशेची जरी नसली तरी मोहमायाची आहेच ना. कळत कसं नाही आम्हाला? एखाद्याने मांसाहार करावा आणि त्याला म्हण बरं चल मंदिरात, येईल का तो? काय म्हणेल तो? नगे आज चुकीचं खाल्लंय. म्हणजे त्याला माहित आहे खाल्लंय ते चुकीचं आहे, जे देवाकडे जाऊ देत. कळतंय की नाही? मग अडकतंय कुठं? विवेकाते बुलवी संतोषाशी चाड लावी, पैसे जे तरी हिंडवी दाही दिशा. विवेकी माणसाला अविवेकी बनवतं, संतोषाला चाड लावतो, बसल्या जागी फिरवतो ते मन. जे ताब्यात करायची ताकद फक्त भगवंताचा आहे, आणि त्या भगवंतापर्यंत पोहोचवायची ताकद फक्त संतात आहे. हरिप्राप्तीशी धरावे संतांचे ते. आता संत कोण आहेत? एक साधा प्रश्न विचार. ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे? ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे? ज्याला माणूस कळला नाही त्याला संत कळणार आहेत? संत समजून घ्यायला सामर्थ्य तेवढं लागतं. त्यांची संगत घडावी. लोहाचाही परीस होतो, परिसाच्या स्पर्शाने लोहाचंही सोनं होतं. पण अर्थात ताकद आम्हाला ओळखू आलं पाहिजे की ह्या परिस कळलं पाहिजे, एवढी ताकद. कारण हे कलियुग असं आहे, ही तर 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. हे 5000 वर्षापूर्वी चाणक्यांनी सांगितलं. इथं असं आहे, 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. काय म्हणणं आहे तुमचं? 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा
खरं होतं. चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवतात. जजमेंट फार लवकर पसरलं जातं. ही व्यक्ती अशी आहे, हे जज फार लवकर केलं जातं. कशाला? आपलं काय कमी आहे लोकांचं बघायला? आणि काळजी नका रे करू. काय लोकांना नावं ठेवायचं ठेवू द्या. लोक येते आता जरी कीर्तन केलं आणि कीर्तन झाल्यावर म्हणणार ताई काही छान कीर्तन केलं. माझी गाडी पुढे गेली की म्हणणार लय शानी नाही, हीच होती बिग बॉस वाली. लोक येते. आपण याने कुठे मरू दे रे. वारे हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचं नारायण. जगाने काही होत नाही, जगाचा मालक पाठीशी लागतो. काय संकट वाटायला यायचे उद्या, काय दुःख पदरात पडायचं पडू द्या, काय लोकांना नावं ठेवायचं ठेवू द्या, काय जगाला पाय खेचायचं खेचू द्या, विश्वास त्याच्यावर ठेवा. विश्वासानं सांगते, जी लोक अपमान करतायत तीच लोक सन्मान केल्याशिवाय राहणार नाही. तो दिवस येईल, फक्त विश्वास. कमीत कमी माझं चुकतं एवढं तरी मी मान्य करावं बास. मला कळत नाही हे ज्याला कळलं त्याच्यासारखा शहाणा दुसरा नाही. पण मला कळतंय हे ज्याला वाटलं त्याच्यासारखा मूर्ख दुसरं नाही. कारण कळवून घेणारा तू नाहीस, त्याचे सर्वस्व हीच आहे. कोणतरी वेगळा आहे. मी नाहीच आहे. देव पहावया तेथे देवाची होणी. मी कोण आहे? मी माऊली म्हणले मी कोण आहे माहिती आहे? अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा महावैवल्य तेज सेवती साधू संत मनोवेदी नामाचा. माझी ओळख पटली की मला जग जिंकायची ताकद निर्माण होते. आणि माझी ओळख पटण्यासाठी मला संत कळणं गरजेचं, संतांची संगत कळणं गरजेचं. म्हणून लेकुराचे माझं चांगलं मला कळत, माझं चांगलं मला कळतंय का? म्हणून तर गोमट येते करा माझे भार ओझे तुम्हा. माझं जे चांगलं आहे गोमट, माझं जे चांगलं आहे ते तुम्हाला कळणार आहे. म्हणून मला ज्ञात आहे की एकमेव संत आहेत ज्यांना आमचं हित कळतंय. आम्ही त्यांची लेकरं आहेत, आमच्यासाठी ते मायच आहे. आणि आई आईच असते रे. पुंडलिकाने मायबापाच्या कमरेत लात घातले, मायबाप दारात पडले. वाईट वाटलं आईला. बापाला राहवलं नाही. बापाने विचारलं का ग रक्ताचं दूध करून पाजलंच केला? प्रत्येक पायरी जिजवलीस मंदिराची याच्या सुखासाठी. हा पोटी जन्माला यावून योगया केलेस, तर वैकल्य केलेस. काय पाग फेडलं ग तुझं? काय वाटतं तुला? अगं अखंडितपणे याच्या सेवेत आयुष्य घालवलंस, याच्या सुखासाठी जगलीस, याच्या दुःखासाठी रडलीस. आज याच पोराने कमरेत लात घातली. वाटतं काय, भावना काय? तरी पण माय म्हणली जाऊ द्या ना हो. लहान होता मांडीवर तेव्हा लाथा मारायचाच की, आता मारले म्हणून काय झालं? बाप म्हटला आईच्या प्रेमाला लाज नसते म्हणतात ना, ते खोटं नाही. अगं तेव्हाच्या लाथा अज्ञानी होत्या, आताच्या लाथा स्वार्थी आहेत, जे कुणाच्या तरी प्रेमापोटी तुझ्या प्रेमाला नाकारण्यात मारलेले आहेत. वेळ लागतो पण कळतं. आणि कळलं की सुधरावं एवढं तरी विनंती आहे. माय बापा इतकं श्रेष्ठ दैवत जगात नाही. एकमेव ठिकाण आहे जे प्रत्येक चुकीला माफी देतं. तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार सांग देवा नमस्कार. दोघांची समरूपकता आहे. आई सगळं चुका माफ करते. संत ही खट नट यावे शुद्ध होऊन या जाय. तुकाराय म्हणतात मला कळतं देवा, तुला सगळं कळतं रे. न सांगता तुम्हा कळू येते. फक्त कळतंय का? नाही, जाणवतंय सुद्धा. त्रास मला होतोय याची जाणीव तुम्हाला होतीये. काय हृदय, काय प्रेम द विठ्ठलाचं. अरे देव फक्त वैष्णवासाठी करत नाही, वैष्णवाच्या कुळासाठी करतो. हवे तया कुळा
जगात निवारा. देव स्वतःचं वचन मोडेल पण भक्तांचं रक्षण करणं सोडत नाही. किती पितामह भीष्माने वचन दिलं भगवान श्रीकृष्णाला, काही झालं देवा तरी शस्त्र उचलायचं नाही. अर्जुनाने काहीच मागितलं नाही, फक्त जगाच्या मालकाची साथ मागितली. विजय त्याचाच आहे, कारण जगाचा मालक इतक्या मोठ्या मनाचा आहे, अगदी संतांसारखं. अर्जुनाच्या रथाचा पाय केला, भगवंताने पाहिलंय. अर्जुनाच्या चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेतला, बाणावर बाण अर्जुनाला मारला, रक्तबंबाळ झालेला अर्जुन भगवान श्रीकृष्णाने पाहिलं. राहुलं नाही देवाला, सुदर्शन चक्र फिरवलं, वचन मोडलं पितामह भीष्माचं. पितामह भीष्माने विचारलं, देवा तूच वचन मोडावं, आम्ही कोणाकडे बघावं? तेव्हा वचन मोडलंस की रे? भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, पितामह मी स्वतःच दिलेलं वचन मोडू शकतो पण भक्ताचं रक्षण करणं विसरू शकत नाही. हे सगळ्यात मोठं वचन आहे माझं, जे जगाच्या मालकाने आजपर्यंत पाळलंय. वाहे माऊलीचे चित्त, कळतंय की त्याला? पण किती ताकद असतं नाही का वारकऱ्यामध्ये, देवाला थांबवायची. 28 युग आई बापाच्या सेवेमध्ये ताकद आहे. किती. अहो तुकोबाची बायको जिजाऊ, तुकोबा आहे, 2 बायको होत्या तुकोबांना. तुकोबांची बायको जिजाऊ श्रीमंत घरची पोरगी. ते कसं पहिलेला बाळ होत नाही म्हणून आई बापाच्या हट्टाखातर दुसरी करावी लागली. पण जगाच्या मालकाचं गणित इतकं बेकार आहे, दुसरी बायको केल्यावर पहिलेलं लेकरू झालं, दुसरीच्या आधी. देव पण खतरनाक आहे महाराज. मग ती दुसरी जिजाऊ. तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय कधीच भाकरी खाली नाही त्या आईनं, कधीच नाही. कोण म्हणतं संतांच्या बायका फटकळ असतात? संतांच्या बायकांसारख्या बायका नसतात. अहो नामदेवरायची बायको राजाई माहेरी 3.25 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची. किती भूमच्या माय मावल्या, 350 किलोचा पलंग होता, झोपाय पलंग माहेरी. तरी नवऱ्याच्या घरी जी शिवाय बोलत नव्हती. चहा जी, पाणी जी, स्वयंपाक जी. अन्याय नाही सहन करायचा पण नात्यांचा अपमान नाही करायचा. एखाद्या वेळेस चुकलं असेल तर नम्रतेनं खाली मान घालून सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजे. तिला बाई म्हणावं. वाणी रसवती यस्य यस्य शमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. न्यायशास्त्र सांगतं, ज्या बाईला, ज्या घरातल्या लक्ष्मीला वाणीनं नाती सांभाळता आली आणि ज्या घरातल्या पुरुषाला व्यापारात नीती सांभाळता आली, त्या घरातला भगवंत आणि लक्ष्मी कधीच दुरावत नाही. न्यायशास्त्राचं आली पाहिजे नाती सांभाळता. बाईकडे ताकद असतं तेवढी, आणि खूप ताकद आहे माय तुमच्यात. ती जिजा कधीच 2 जिजाऊ झाल्या, एक शिवरायांची माय आणि एक तुकोबांची पत्नी. एकीनं पुत्र दिला, हिंदवी स्वराज्य उभा टाकलं, एकीनं धनी दिला, परमार्थाचा कळस उभा टाकला. दोनही तेवढ्याच सामर्थ्यवंत होते. असंच तुकोबांना भाकरी देताना तिच्या पायात काटा रोतला. शेतकरी ना तुम्ही बसलेले थोडेफार शेतकरी आहात का? बसलेले थोडेफार शेतकरी आहात का? शेतकरी आहात का? मग असं कौतुकाने सांगत जा. हे बाकीचे कसे म्हणतात, मी सदस्य आहे, मी अध्यक्ष आहे, हा मी आमदार आहे, मी खासदार आहे. त्या प्रत्येकाला म्हणायचं येड्या मी आहे म्हणून तू आहे. मी पिकवलं नसतं ना, जगलं नसतंस तू. विठ्ठलाचे फार आभार मानते. मला जागीरदाराच्या पोटी जन्माला घातलं नाही, मला एका शेतकऱ्याच्या पोटी जन्माला घातलंय. सगळ्यात मोठं वैभव माझं. मातीशी मुळाशी राहायचं कसं हे कळतं आम्हाला. किती उंचीवर गेलो तरी पाय मातीवर असावे याची जाण शेतकऱ्याच्या लेकरांना असते. कारण श्रीमंताच्याच फक्त औलादी आईबापाला वृद्धाश्रमात टाकतात. आजही आमचा महाराष्ट्र एवढा समृद्ध आहे, आमची शेतकऱ्याची पोरं आईबापाच्या स्वप्नासाठी जीव घाण टाकतात. तो महाराष्ट्र आहे आमचा. आमच्या महाराष्ट्रात आमच्या बापाच्या फाटल्या धोत्राची, माईच्या फाटलेल्या पदराची जाण ठेवली जाते. एवढे संस्कार आमच्या महाराष्ट्रातल्या पोरांवर आहेत. सगळेच वाईट नसतात, 2-4 प्रत्येक टोपलीत असतातच. पण याच्यामुळे सगळ्यांना वाईट म्हणण्यात मजा नाही. सगळेच व्यसनी नसतात, सगळेच आईबापाचा अनादर करत नाहीत. जी काही पोरं वरातीत नसतात त्याच महाराष्ट्रात कीर्तनात टाळ घेऊन उभारणारी सुद्धा पुढी आहे. जिथं आईला वृद्धाश्रमात ठेवणारी लेकरं आहेत तिथं आईला जीव घाण